जय सियाराम सखींनो, आज मी बनवली आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी ही अतिशय पौष्टिक भाजी आहे। वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून ही पौष्टिक भोगीची भाजी बनवतात। मी ही भाजी कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवणार आहे। प्रथम कढईत तेल घ्या, जिरे मोहरी टाकून लसूण खोबऱ्याची पेस्ट टाका। त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर टाकून थोडंसं मिक्स करून टोमॅटो टाकून घ्या। त्यालाही चांगल्या प्रकारे परतून चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या। व्यवस्थित परतून थोडा वेळ झाकून ठेवा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात एक एक करून सर्व भाज्या मिक्स करा। वांग, हरभरा, गाजर, वाटाणा, घेवडा, बटाटा, पेरू, बोरं, पावटा ह्या सर्व भाज्या टाकून छानपैकी मिक्स करून घ्या। थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवा, ज्यामुळे मसाले सगळे भाज्यांमध्ये मुरतील। शेंगदाणे आणि तिळाचं कूट टाकून परत एकदा त्याला छानपैकी मिक्स करून झाकून ठेवा। गरम पाणी टाकून त्याला झाकून छानपैकी ही भाजी शिजू द्या। अधूनमधून थोडं थोडं हलवत जा आणि थोडीशी तीळ आणि कोथिंबीरने ही भाजी सजवा। तुम्ही पाहू शकता किती छान आणि रसरशीत भाजी तयार झालेली आहे। भाकरीसोबत खाण्यासाठी अशीच ओलसर भाजी छान लागते। बाजरीची भाकरी करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छानपैकी गोळा मळून घ्या। जितकं आपण जास्त त्याला मळाल तितकी छान भाकरी आपल्याला लागते। भाकरी थापत असताना त्याच्यावर थोडेसे तीळ टाकून छानपैकी भाकरी थापून घ्या। पाणी लावून खमंग भाजून घ्या। अशा प्रकारे चमचमीत आणि पौष्टिक अशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय सियाराम।